नाशिकमध्ये फिजिक्सवाला क्लासमध्ये घुसून मारहाण, हिंदी शिक्षकांना धमकी प्रकरणी गुन्हा दाखल. नाशिक शहरातील शरणपूर रोड परिसरात असलेल्या फिजिक्सवाला क्लासमध्ये घुसून कर्मचाऱ्याला मारहाण व तोडफोडीची धमकी दिल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते सांगणाऱ्या काही जणांविरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक 11 फेब्रुवारी 2026 रोजी अक्षय कोंबडे, ललित वाघ, रोहित उगावकर, बाजीराव मते व इतरांनी बेकायदेशीर जमाव करून फिजिक्सवाला क्लासमध्ये अनधिकृत प्रवेश केल्याचा आरोप आहे. मराठी विद्यार्थ्यांना हिंदी बोलण्यास भाग पाडले जाते, या कारणावरून त्यांनी क्लासमध्ये गोंधळ घातला. यावेळी क्लासचा कर्मचारी अभिनव कुमार याला चापटी मारून मारहाण करण्यात आली. याशिवाय क्लासमधील हिंदी भाषिक शिक्षकांना 7 दिवसात राजीनामा देण्याची धमकीही देण्यात आली. क्लासची तोडफोड करण्याची चेतावणी देण्यात आल्याने तक्रार नमूद केली आहे. मॅनेजर यशकुमार त्रिवेदी यांच्या तक्रारीवरून सरकारवाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 44/2026 अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. CCTV फुटेजच्या आधारे पोलिसांनी 6 आरोपींची ओळख पटवून त्यांना नोटीस बजावली असून प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. मयूर बुचकुळे, अक्षय कोंबडे, बाजीराव मते, मेघराज नवले, रोहित उगावकर आणि ललित वाघ अशी आरोपींची नावे आहेत. इतर आरोपींचा शोध सुरू असल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे. या घटनेमुळे शिक्षण संस्थांमधील वातावरण आणि भाषिक वादाचा वाद पुन्हा चर्चेत आला असून पुढील तपास सरकारवाडा पोलीस करत आहे. ब्युरो रिपोर्ट, आपली दुनियादारी, नाशिक.